नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण भारतीय संविधानातून उद्घोषित होणारं, अभिव्यक्त होणारं जे बंधुत्वाचं तत्त्व आहे ते, त्याचबरोबर मानवी प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता व अखंडत्व या काही महत्त्वपूर्ण संकल्पनांची माहिती घेणार आहोत. खरं तर आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेतून म्हणजे या संविधानातून स्वातंत्र्य, समता, न्याय अशी विविध मूल्य तत्त्व आपल्याला अभिव्यक्त होताना दिसतात. त्या तत्त्वांच्या जोडीलाच आणि तितकंच महत्त्वपूर्ण असलेलं जे तत्त्व आहेत ते म्हणजे बंधुत्वाचं. आणि घटनाकारांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये बंधुत्वाचे तत्त्व किंवा बंधुभाव हा गरजेचा आणि अत्यावश्यक त्यांना वाटला. कारण ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये भारतीय समाजव्यवस्थेने इथल्या त्या ब्रिटिश राज्यकर्त्यांचा जो छळ सोसलेला होता किंवा जे अनुभव वसाहतवादी कालखंडामध्ये भारतीय समाजाला आलेले आणि ब्रिटिशांची जी राजनीती होती, रणनीती होती, त्यातून जी विषमता त्यांनी फोडा आणि जोडाचं जे राज्य केलं, त्या विषमतेतून भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगळेपणा, तुटकपणा निर्माण झालेला होता. आणि मग ह्या भूमिकेतून बंधुभावाचा आदर्श घटनाकारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण होता. कारण ब्रिटिश सत्तेचा अनुभव घेतलेला असल्याने आणि दुसऱ्या बाजूला धर्माच्या आधारावर भारत आणि पाकिस्तानची झालेली जी फाळणी होती, त्या फाळणीकडे घेऊन जाणारे जे अनुभव हे घटनाकारांनी जवळून अनुभवलेले होते. आणि त्यामुळेच संविधानकार, घटनाकार यांना बंधुभावाचा आदर्श हा राज्यघटनेमध्ये अंगीकारणं गरजेचं ठरलं. आता हे जसं बंधुभावाच्या तत्त्वाचं एक स्वीकारण्यापाठीमागचं एक कारण आहे, तसंच मुळात परंपरागत जी भारतीय समाजव्यवस्था होती, त्या भारतीय समाजव्यवस्थेचं स्वरूप जर आपण बघितलं तर सामाजिक आणि त्याचबरोबर आर्थिक पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विषमता दिसून येते. कारण पारंपरिक भारतीय समाज हा वर्णव्यवस्थेवर, जातीय व्यवस्थेवर आधारलेला होता. चातुर्वर्ण हिंदू धर्मामध्ये होते, तसंच इतर अनेक धर्मांमध्ये सुद्धा ही जातीय व्यवस्था आपल्याला त्यामध्ये असल्याचं दिसतं. आणि मग अशा विषमतामूलक समाजामध्ये म्हणजे जिथे स्पृश्य अस्पृश्यतेची भावना आहेत, जिथे उच्च नीचतेच्या किंवा श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या भावना आहेत, जिथे माणसामध्ये एकोपापणा नव्हता, हा कनिष्ठ आहे तो श्रेष्ठ आहे, हा सवर्ण आहे तो अस्पृश्य आहेत, हे जातीच्या वर्णाच्या आधारावर जे इथं घडत होतं, त्या दृष्टिकोनातून इथल्या माणसामध्ये दुसऱ्याबद्दल वेगळेपणाची भावना होती. आणि बघ 19व्या-20व्या शतकामध्ये अनेक समाजसुधारक असतील, क्रांतीवीर असतील, ज्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ पुढे चालवली, समाज सुधारणेचं, धर्म सुधारणेचं कार्य केलं. अशा महान या समाज सुधारकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मग भारतासाठी हे बंधुभावाचं तत्त्व हे अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचं दिसतं. आणि ही विषमता केवळ सामाजिक जीवनापुरती मर्यादित नव्हती, तर सामाजिक जीवनाने तिला आर्थिक आणि राजकीय जीवनातसुद्धा त्याला जन्म दिलेला होता. त्यामुळे आर्थिक पातळीवर सुद्धा काही लोकांना दैनंदिन जीवनाच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी त्याचे प्रश्न होते. आणि राजकीय सत्तेपासून तर हजारो शेकडो वर्ष हे वर्ग दूर होते. आणि मग अशा समाजामध्ये ज्याला स्वतंत्रोत्तर भारताचं, लोकशाहीचं रूप साकार करायचं असेल, तर त्या देशामध्ये नुसतं न्याय, स्वातंत्र्य, समता देऊन भागणार नव्हे, तर तिथल्या समाजामध्ये एकोपपणाची भावना, बंधुत्वाची भावना निर्माण होणं गरजेचं होतं. आणि ह्याच भूमिकेतून घटनाकारांना बंधुभावाचं हे जे तत्त्व आहे त्यांनी ते भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलं. इव्हन ते प्रियांबलमध्ये अंतर्भूत आहे आणि संबंध संविधानामधनं ते अभिव्यक्त होताना दिसतं.
आता हे जे मूळ तत्त्व आहेत बंधुभावाचं, हे आपल्याला माहिती आहेत की घटनाकारांनी फ्रेंच राज्यक्रांतीवरून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी तत्त्वं आहेत ती फ्रेंच राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहेत. कारण फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही 3 तत्त्वं जगाला दिलेली आहेत आणि ती आधुनिक मूल्य, आधुनिक तत्त्व म्हणून जगातल्या बहुतांश राष्ट्रांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे. तसंच भारतीय घटनाकारांनी ह्या तत्त्वाचा स्वीकार केलेला आहे. मग बंधुत्व म्हणजे काय किंवा बंधुभाव म्हणजे काय? जसं एका कुटुंबामध्ये एका रक्ताच्या नात्यातल्या लोकांशी जसं आपला भातृत्व भाव असतो, बंधुभाव असतो, तो भाव कुटुंबाच्या पुढे जाऊन त्या समाजातील इतर अनेक घटकांविषयी बाळगणं हा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. थोडक्यात म्हणजे काय तर सर्व देशवासियांमध्ये एक भातृभाव निर्माण करणं, बंधुभाव म्हणजे परस्परांमध्ये प्रेम निर्माण करणं आणि ज्यामुळे इतरांनी एखाद्यासाठी काय करावं असं वाटतं आपल्याला तेच त्याने इतरांसाठी करावं किंवा त्याने तसं इतरांसाठी वागावं याकडे माणसाचा कल असणं हे त्यात अपेक्षित आहेत. बऱ्याचदा आपण म्हणतो की समाजातील अमुक एक वर्ग हा दुर्लक्षित आहेत, म्हणजे स्त्रियांचे प्रश्न आहेत, आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत, जे शेल्टरलेस असतात रस्त्यावर किंवा गरीब ज्याला फुटपाथवर राहणारे त्यांचे प्रश्न आहेत. अनेक वेगवेगळ्या सामाजिक घटकांचे अंध, अपंग, वृद्ध अशा विविध समाज घटकांचे ज्यांचे जे दुर्लक्षित आहेत, दुर्बल आहेत, ज्यांना मांडलेले. मग अशांच्या उद्धारासाठी आपण सांगतो की लोकांनी हे करावं, सरकारने ते करावं वगैरे वगैरे. परंतु जे आपण इतरांकडनं जी अपेक्षा करतो की यांनी हे करावं ते आपण करणं इतरांसाठी, हा बंधुभावाचा अर्थ आपल्याला त्यामध्ये सांगता येतो. आणि हे तत्त्व असं आहे की ज्यातनं ऐक्य आणि समाज जीवनात दृढ संबंध प्रस्थापित होतील. म्हणजे बंधुभाव प्राप्त करणं अवघड असेल तरीही त्याविना खऱ्या अर्थानं जी स्वातंत्र्य, समता ही जी तत्त्वं आहेत ती वरवरची ठरतील, त्याला खरा अर्थ प्राप्त होणार नाही. आणि म्हणून बंधुभावाचं तत्त्व हे महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे संविधानानं, घटनेनं, कायद्यानं समाजामध्ये समता निर्माण केली. कायद्यापुढे सर्व वंश, जाती यांना कोणतंही स्थान न देता सर्वांना कायद्यापुढे समान असतील. भेदभावाचं निर्मूलन केलं, अस्पृश्यतेचं निर्मूलन केलं. परंतु हे सर्व करत असताना कायद्याने करून ते पुरेसं ठरत नाही, तर ती समाज मनामध्ये ते परिवर्तन घडणं अपेक्षित असतं. आणि हे परिवर्तन समाज मनात जेव्हा घडेल तेव्हा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं आणि समतेची तत्त्व किंवा न्यायाचं तत्त्व हे या समाजामध्ये रुजेल. आजही बऱ्याचदा आपण बसमध्ये किंवा विद्यार्थी असेल तर शेजारच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे, दुसऱ्याकडे आपण साशंकतेने बघतो. कोण जातीचा, धर्माच्या नावाने आपण कधी कधी त्याचा उल्लेख करत असतो. आणि म्हणून दुसऱ्याबद्दल ही जी बंधुभावाची भावना निर्माण करणं यामध्ये मग आपण कमी पडतो. पण दुसऱ्या बाजूला असंही घडतं की अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदानं नांदतात. त्यातनं जो बंधुभाव अभिप्रेत आहेत किंवा व्यक्त होतो तो खऱ्या अर्थानं इथं महत्त्वाचा आहे. पण समाजातला असा एक घटक आहे की जो आजही ह्या श्रेष्ठ कनिष्ठत्व किंवा श्रीमंत गरीब ह्या प्रकारचे भाव जोपासत असतो. त्याला स्टेटस असे नावं दिले जातात. पण लोकशाही राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आपल्याला या बाकीच्या मूल्यांबरोबर, तत्वांबरोबर बंधुत्वाचं तत्त्व, बंधुत्वाचं मूल्य या समाजामध्ये खऱ्या अर्थानं रुजणं हे अत्यावश्यक आपल्याला असल्याचं सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मानवी प्रतिष्ठा. आता प्रतिष्ठा हा शब्द नेहमी आपल्या चर्चेतला असतो. प्रतिष्ठा कोणाला प्राप्त आहेत, कोणाला प्रतिष्ठा नाही आहेत, ज्याला आपण स्टेटस वगैरे म्हणतो, ह्या गोष्टी आता समाजात साहजिकच ज्यांचं सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थान उंच आहे ते प्रतिष्ठित असं आपण त्यांचा उल्लेख करतो. पण मानवी प्रतिष्ठा ही जी काही संकल्पना आहेत किंवा मानवी हक्कातून ही मानवी प्रतिष्ठा येत असते. आणि हे मानवी हक्क, ही मानवी प्रतिष्ठा म्हणजे माणसाला माणूस म्हणून वागवण्याची, त्याला मानण्याची जी
पद्धत आहेत ती यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि मग हे सगळं, ही मानवी प्रतिष्ठा, हे मानवी हक्क भारतीय संविधानातनं अगदी सहज अभिव्यक्त होतात. संविधानाचं मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क याच्यातनं ही मानवी प्रतिष्ठा जोपासण्याचा आणि ती निर्माण करण्याचा प्रयत्न संविधानकारांनी जाणीवपूर्वक आपल्याला केलेला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्याचे, समतेचे जी तत्त्व आहेत त्या तत्वातनं हे अभिव्यक्त होतं. कायद्यापुढे सर्वांना समान स्थान देणं, त्याचबरोबर भेदभावांचा वंश, जात, धर्म, पंथ याच्या आधारावर भेदभाव न करणं, सर्वांना दर्जाची आणि संधीची समानता देणं, अस्पृश्यता कायद्याने निवारण करणं किंवा जे किताब होते परंपरागत ज्यातनं विषमता निर्माण होते ते नष्ट करणं, व्यक्तीला व्यक्तीच्या विकासासाठी स्वातंत्र्य बहाल करणं. एवढंच काय, पण संविधानाच्या 21व्या कलमामध्ये काय जीविताचा आणि स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. आणि मग जीविताचा हक्क म्हणजे नुसतं केवळ जीवन जगणं एवढा त्याचा अर्थ नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये स्पष्ट केलं की जीविताच्या हक्कामध्ये व्यक्तीला प्रतिष्ठित जीवन जगता येईल. आणि मग प्रतिष्ठित म्हणजे अगदी आपल्याला असंही अगदी उद्योगपती एखाद्या करोडपतीसारखं नाही, पण किमान त्याला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील. आणि म्हणून जे 21व्या कलमामध्ये 21 हे जे कलम आहे ते शैक्षणिक हक्क म्हणजे जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या गरजा आहेत, तसं प्रतिष्ठित चांगलं जीवन जगण्यासाठी किमान शिक्षण, ज्याला आपण प्राथमिक शिक्षण म्हणतो, ते सुद्धा गरजेचं आहे. किंवा अगदीच घटनेच्या 23 आणि 24व्या कलमामधनं जे अमानवी स्वरूपाचे व्यवसाय असतील, जे शोषण असतील, पिळवणूक असेल आणि विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत किंवा वेठबिगारांच्या बाबतीमध्ये जे त्यांचं शोषण घडतं ते कायद्याने बंद केलेले, कायद्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातनं एक ह्युमन डिग्निटी ज्याला आपण म्हणतो, मानवी प्रतिष्ठा जी म्हणतो, ती प्रतिष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न संविधानाची या विविध तरतुदींमधून केलेला आपल्याला दिसून येतो. एवढंच काय, किंवा 25 ते 28पर्यंत धार्मिक स्वातंत्र्याचे जे अधिकार दिलेले आहेत किंवा अगदीच मार्गदर्शक तत्वांमध्ये विविध सामाजिक आर्थिक स्वरूपाचे योजना ह्या दुर्बल घटकांसाठी समाजातील शासन संस्थेने करावे, समाजाने करावे, हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. आणि मग ह्या गोष्टींमधनं एक प्रकारची माणसाला माणूस म्हणून वागण्याची, मग तो कोणत्याही घटकातला असो, तो गरीब असो, श्रीमंत असो, दुर्बल असो, पीडित असो, अंध असो, अपंग असो, अशा जे वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत, निराश्रित आहेत, अशा घटकांना एक माणूस म्हणून जे जीवन प्राप्त करून दिलं जातं, तो त्यातनं खऱ्या अर्थानं तो एक महत्त्वपूर्ण अर्थ त्यामध्ये अभिप्रेत असल्याचं आपल्याला सांगता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रियांबलमध्ये राष्ट्राची एकता आणि अखंडता ह्या संकल्पनांचा उल्लेख केलेला आहे. आता हे जे शब्दप्रयोग आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला नव्हते, ते 42व्या घटनादुरुस्तीनुसार नव्याने त्यांचा अंतर्भाव केलेला आहे. परंतु देशामध्ये दुफळी माजवणाऱ्या अनेक शक्ती आहेत आणि याचा प्रत्यय भारताने अगदी स्वातंत्र्याच्या पहिलं पाऊल टाकतानाच घेतलेला होता. धर्माच्या आधारावर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झालेली होती. किंवा भारताचं जे आपल्याला भारताचं हे खरं तर वैशिष्ट्य आहे, भारताचे अभिमानास्पद की भारत हा खंडप्राय देश आहे. भारतात अनेक जातीचे, धर्माचे, वंशाचे, पंथाचे लोक आहेत, वेगवेगळे प्रादेशिक विभाग आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या चाली, रीती, संस्कृती आहेत. आणि मग अशा वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण नटलेल्या भागाचं जर एक राष्ट्र म्हणून, राष्ट्र राज्य म्हणून त्याची जर ते टिकून ठेवायचं असेल, त्याचा विकास करायचा असेल, तर त्या राष्ट्रामध्ये पहिल्यांदा एकता आणि अखंडत्व असलं पाहिजेत. स्वातंत्र्यानंतर अनेक वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला भाषावार प्रांतांची मागणी झाली, नंतर स्वतंत्र द्रविडिस्तान, स्वतंत्र खलिस्तान, स्वतंत्र नागालँड, अशा वेगवेगळ्या राष्ट्रापासून फुटून निघण्याच्या वेगवेगळ्या मागण्या देखील झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ह्या पार्श्वभूमीवर देशामध्ये राष्ट्रीय एकता आणि अखंडत्व, एकात्मता टिकणं हे गरजेचं असतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून, कारण काय होतं की काही अशा शक्ती असतात ज्या धर्मविघातक, समाजविघातक किंवा राष्ट्राच्या ऐक्याला धोका पोहोचवणाऱ्या असतात. म्हणजे राहणार आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या देशाचे सगळे लाभ घेणार आणि त्यांचे हितसंबंध हे परकीय शक्तींशी असतात. म्हणजे उदाहरणार्थ याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1990 नंतर ज्या दहशतवादी कारवाया आहेत
ते ह्या स्वरूपाचे आपल्याला सांगता येतील किंवा काही विशिष्ट अशा शक्ती आहे की ज्या या राष्ट्राच्या एकतेला बाधा पोहोचवतात आणि म्हणून राष्ट्राच्या एकता टिकेल तर ह्या राष्ट्रातल्या लोकांची प्रगती होऊ शकेल, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून भारतीय सरनाम्यामध्ये ज्यावेळेस तयार केलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजींनी जे एक स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्न गांधीजींच्या विचारातील जे जो भारत होता तो भारत साकार करण्याचा प्रयत्न या घटनेच्या सरनाम्यामधून किंवा आपल्या भारतीय संविधानामधून अभिव्यक्त झालेला दिसतो. गांधीजींना कसा भारत हवा होता? गांधीजी एका ठिकाणी असं म्हणतात की मला असा भारत पाहिजे की जिथे गरीबातल्या गरीब माणसाला असं वाटतं की हा देश माझा आहे, त्याच्या निर्माण कार्यात त्याला निर्णायक आवाज आहेत. असा भारत जिथे सर्व समान आहेत आणि जिथे ते सर्व गुण्यागोविंदाने राहतील. अशा भारत देशात अस्पृश्यतेचा किंवा अगदी उत्तेजक पेय, मादक पदार्थांचा शाप नसेल. जिथे स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार उपभोगता येईल असा भारत मला हवा आहे. आणि हे सगळं जे गांधीजींनी या उतार्यात म्हटलेलं आहे ते सर्वच भारतीय संविधानाने आणि घटनाकारांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून या संविधानातनं उद्घोषित केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि स्वातंत्र्योत्तरची 70 वर्ष हे सगळे तत्त्व अंमलात आणण्यासाठी विविध शासन जे आत्तापर्यंत आलेले आहेत किंवा जे वेगवेगळे समाजसुधारक झालेले स्वातंत्र्योत्तर काळातले त्यांनी हे प्रयत्न आपल्याला केलेले दिसून येतात. इथे स्त्री पुरुष समता आहेत, इथे दुर्बल अस्पृश्य ह्या घटकांनासुद्धा आता विकासाच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आणि मग अशा भारतामध्ये आपल्याला एकतेची भावना, अखंडत्वाची भावना त्यामध्ये आपल्याला निर्माण होताना दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाची जी प्रियांबल आहेत, प्रस्तावना आहेत, त्यामधनं हे जे त्याचं प्रियांबल म्हणजे एकूण संविधानाचं सार आहेत, त्या संविधानाची गुरुकिल्ली आहेत आणि त्यातनं जी स्वातंत्र्य, समता, न्याय ही जी तत्त्व अभिव्यक्त होतात, उद्घोषित होतात, त्याचप्रमाणे बंधुत्व, मानवी प्रतिष्ठा, राष्ट्र एकता आणि अखंडत्व ही तत्त्वसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहेत आणि ती तितकीच एक राष्ट्रराज्य निर्माण होण्यासाठी, लोकशाहीची खऱ्या अर्थानं प्रस्थापना होण्यासाठी या तत्त्वांची सुद्धा तितकीच गरज आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येते. आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. पुढील जो आपला भाग असेल तो याच्या पुढचा तो आपण कंटिन्यू त्याच्यामध्ये करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.